नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज सकाळी उठायला जरा उशीर झाला होता. त्यामुळे मग घाईघाईमध्ये पटकन काय बनवायचं सुचत नव्हतं. आज नॉनव्हेज खाण्याचा वारसुद्धा होता. मग ठरवलं काहीतरी ड्राय फिशच बनवूया. तर आज मी बनवत आहे झटपट होणारा जवळा. त्याला कोलीम असं सुद्धा म्हणतात. सगळ्यात आधी जवळा चाळून घेतला आणि तव्यावर कोरडाच भाजून घेतला. भाजल्यावर पुन्हा एकदा चाळला आणि एका बाउलमध्ये काढून घेतला. आता यामध्ये मी साधारण एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आणि तो मिक्स केला. सोबतच थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि तीसुद्धा घालून घेतली. आता यामध्ये मी घालणार आहे घरचा मिक्स मसाला. याऐवजी तुम्ही आगरी कोळी मसाला मिळतो तो पण घालू शकता किंवा मालवणी मसालासुद्धा घालू शकता. एक साधारण छोटा चमचा मसाला मी इथे घातलेला आहे आणि यामध्ये मी आता घालणार आहे आपलं साधं कच्चं तेल, जेवणात जे आपण वापरतो ते. सोबत मी इथे घालते आहे थोडंसं मीठ. लक्षात घ्या, जवळ्याला स्वतःला मीठ असतं, त्यामुळे मीठ अगदी बेताने घालायचं आहे. इथे मी फक्त अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि तेल घालून आता हे सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेणार आहे. मिक्स करताना एकदम हलक्या-हलक्या हाताने करायचं आहे, कारण भाजल्यामुळे जवळा एकदम कुरकुरीत झालेला असतो. तर मिक्स करून खायला तयार आहे हा झटपट होणारा सुका जवळा. भाकरीसोबत एकदम छान लागतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.